गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील आरोपितांना अवघ्या 6 तासात अटक. म्हसरूड पोलीस ठाणेकडील अधिकारी अंमलदार यांची धमाकेदार कामगिरी. आरोपी सोनू रामचंद्र शेवरे वय 22 वर्ष हा त्याचे राहते घरी असताना गल्लीत मोठमोठ्याने भांडण झाल्याचा आवाज आल्याने तो व त्याचा भाऊ असे घराबाहेर आले असता यश पवार, रतन पवार, ईश्वर पवार व सोनू भालेराव हे आपापसात भांडण करीत होते. त्यांचे सुरू असलेले भांडण पाहून सोनू शेवरे व त्याचा भाऊ वैभव शेवरे हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता यश पवार, रतन पवार, ईश्वर पवार व सोनू भालेराव यांनी सोनू व वैभव शेवरे यांना तुम्ही भांडण सोडवण्याकरिता का आले असे बोलून व जुन्या भांडणाची कुरापत काढून सोनू शेवरे व वैभव शेवरे यांचे हाताचे मनगट, डावे कमराचे वर तसेच पायाचे पोटरीजवळ धारदार हत्यार व लोखंडी दांडक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले म्हणून म्हसरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम गुन्ह्याची गंभीरता पाहून सदर आरोपितांचा तात्काळ शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी सूचना व मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे व अंमलदार आरोपितांचा शोध घेत असताना आरोपी नामे यश रतन पवार वय 20 वर्ष, रतन देवराम पवार वय 45 वर्ष येथे लपून बसले असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सदर पथकाने अवघ्या 6 तासात ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन मंद्रुपकर करीत आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.